28 मिनिटं 2 मिनिटं झालीत अजून 1 मिनिटं जर घेतलं तर बघा अजून तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल मित्रांनो अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा आहे हे मला वेगळे सांगण्याची गरज नाही तुम्ही भरपूर वेळची स्पर्धा खेळताय पंचाचा इशारा झालाय सुरुवात करू आपण सामन्याला सर्व सज्ज आहेत यस टायमिंग आउट सुरू झालंय चला टाइम आउट सुरू झालाय आता तुमचा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत चला फिल्डिंग मध्ये चेंजेस आता काही आणत असताना यस 15 मिनिटांमध्ये तुम्ही काही करा जगात सांगत असताना यस डिसिप्लिन स्पर्धा चला गोलंदाज तयार आहे सार्थक गरज स्ट्राईकला आयुष्य मडवी नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाज तयार झालाय अक्षय कोळी ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना सचिन गरज यांच्या माध्यमातून शुभेच्छा त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा पहिला चेंडू पहिला चेंडू ऑन साइडला फेकला चेंडू याली मात्र हुक करत असताना फान लेग रिझन मध्ये 1 बॉल सीमा पार पहिला चौकार सुरुवात झाली आज मात्र 7:28 मिनिटं झाली आणि पहिला चौकार पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवरती टॉस जिंकल्यानंतर विघ्नेश स्पोर्ट कोळंबोर संघानं चतुर्थ स्वीकारलाय आमंत्रित केले चॅलेंजर चिल्ले संघाला फलंदाजीसाठी येस नाही यायला पाहिजे बरोबर आहे सचिन दादा यायला पाहिजे कारण डिसिप्लिन स्पर्धा आहे खूप डिसिप्लिन स्पर्धा आहे गोलंदाज तयार लवली हिट ऑन साइडला एलिमिनेट केल्याचं होतं मात्र ऑफ साइडला गेल्यास भाग पडला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये अजून एक चौकार पहिला फाईन लेगला हात मात्र एक्स्ट्रा कव्हरला 2 चेंडू 2 चौकार प्रतिम फटकेबाजीला सुरुवात करत असताना 2 चेंडूमध्ये 2 चौकार 8 धावा दापालका होते 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला असंच क्रिकेट खेळायचं आहे कारण दोन्ही संघ विजेता संघ आहेत दोन्ही संघ हे बघा आमच्या मान्यवर स्क्रीनवरती सचिन दादा यांनी देखील दाखवलं जातं त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय मजा येईल सामन्यामध्ये अक्षय कोळी गोलंदाज चेंडू खराब नाहीये शॉट बनवले त्या फलंदाजानं सार्थक गरज अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाज टाकरेंडला वॉट अ फंटास्टिक स्टार्ट फॉर हिम मैदानाच्या चारी बाजू धाबा कुठल्यात पहिला ऑन साइडला नंतर ऑफ साइडला आतापर्यंत 2 मिनिटं झाली तुमच्या लक्षात असू द्या 15 मिनिटात तुम्हाला ॲज अँड 3 षटकं फेकायची आहेत कट केला वॉट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक यालीमध्ये चेंडू पॉइंट कव्हर पॉइंटच्या मध्ये निघून गेलाय अजून एक चौकार 3 चेंडू 3 चौकार तीन चेंडू 3 चौकार वॉट अ फ्लाइंग स्टार्ट काय फंटास्टिक स्टार्ट दिले फलंदाजांना मजा येईल सामन्यामध्ये दोन्ही संघ तेवढे तुल्यबल संघ चिरला संघाची काय सुरुवात आहे फंटास्टिक 3 चेंडू 3 चौकार मजा येईल सामन्यामध्ये चला शतक लगेच लावून घ्या गोलंदाज तयार कोळीला मात्र मार बसला षटकामध्ये चेंडू एकही खराब नव्हता त्याचा मात्र प्रत्येक शॉट बनवलाय सार्थक गरजनं पहिला चौकार फाईन लेगला नंतर एक्स्ट्रा कव्हर नंतर कव्हर पॉइंटला 3 चेंडू 3 चौकार ग्रेट स्टार्ट ऑन साइडला हिट केला चेंडू पंचांचा एक्झॅक्टली बाजूने चेंडू निघून झालाय चेंडू निघून जाते तो यस मिड विकेटला एकदा मिळणार दुसऱ्या बॅचचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण हा जो आवाज येतो ना कमी करतो सिटीचा 2 धावा 14 धावा झाले धापलकावरती 4 चेंडूचा खेळ संपलाय वॉट अ फंटास्टिक स्टार्ट जेवढं कौतुक करत तेवढं कमीच आहे मैदानावरती धन्यवाद दिदे खूप चांगली सेटिंग आहे आता 14 धावा टेस्ट क्रिकेट ऑडियन्स आमच्या समेत आहे प्रणय आमच्या समेत आहे संपूर्ण टीम आमच्या समेत आहे सर्वांचं आम्ही स्वागत करतोय 14 धावा 4 चेंडूचा खेळ संपलाय टॉस हरल्यानंतर प्रथम पंच करत असताना चॅलेंजर चिरले संघ ओ वॉट अ स्ट्रोक याने मात्र दाखवल्या स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना प्रत्येक फटका दाखवल्या फलंदाजानं काय फटकेबाजी मैदानावरती चेंडू देखील लगेच मैदानावरती आलाय आत्तापर्यंत या फलंदाजानं 4 चौकार 1 डबल आणि हॅव लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन बोर्ड टँको टेनिस क्रिकेट.in आम्हाला मॉनिटर दिल्याबद्दल किती चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना व्हेरी गुड स्टार्ट 18 धावा दापलकावरती शेवटचा चेंडू 18 धावा फ्लाइंग स्टार्ट दिला फलंदाजानं आयुषला अजूनही मात्र स्ट्राईक नाहीये आयुषला गरज नाही स्ट्राईकची तो म्हणत असेल कारण सध्या सार्थक गरजनं खूप चांगली फटकेबाजी केली याला चेंडूला फक्त ड्राईव्ह करत असताना वॉट अ शॉट बॅकअप चांगलं आहे एकच जा मिळणार युवराज कोहली आला होता फार वेगानं आणि धावसंख्येला 1 ना करेल 19 धावा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवतो फलंदाज काय स्ट्राईक केले सुरुवात केली सार्थक गरजनं आत्तापर्यंत त्यानं 4 चौकार 1 डबल 1 सिंगल च्या माध्यमातून 19 धावा कुठल्यात आणि 19 रन्स कमिंग ऑफ दिस ओव्हर वॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन सार्थक गरज आयुष मडिवाला नॉन स्ट्राईकला आणि पुन्हा सार्थक गरज स्ट्राईकला आलाय चला एका षटकासाठी 4 मिनिटं 33 सेकंद झालेत 4.5 मिनिटं घेतलीत आपण चला सुरुवात करूया आपण
द्रोण देखील आता तयार आहे आमचा. खूप चांगली स्पर्धा. tenniscricket.in 20 लाख सबस्क्राईबचा टप्पा पार केलाय. संतोष नाणेकर खूप खूप धन्यवाद. संतोष नाणेकर सरांना आपण अभिनंदन करूया. आणि त्याची संपूर्ण टीम त्यांचे परिश्रम आहेत त्यामागे भरपूर. 2013ला वाहिली सुरू झाली आणि 14 वर्षामध्ये 20 लाखाचा टप्पा. व्हॉट अ ग्रेट अचिव्हमेंट. चला गोलंदाज तयार. आदित्य सावंत आलाय दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट नाही आहे. आता तो ट्रायल करतोय. एक्झॅक्टली चेंडू त्याने अजूनही फेकला नाही आहे. बघायचं आहे किती सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. सुरुवात मध्ये दमदार झाली. कौतुकास्पद कामगिरी. मी खरोखरच कौतुक करेन फलंदाज सार्थक घराचं. स्ट्राईक देखील त्याने हातामध्ये ठेवली शेवटच्या चेंडूमध्ये. मैदानाच्या चौफेर प्रत्येक कोपऱ्यामध्ये धाबा कुठल्यात. आणि मान्यवरांचं आगमन होतंय. अमर शेठ म्हात्रे आगमन होते. मोस्ट वेलकम अमर शेठ. या परिसरात एक दानशूर व्यक्तिमत्व, जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वागत आहे तुमचं अमर शेठ. मंचावरती स्थानपणा बाबा. वेलकम. व्हेरी गुड इव्हनिंग. ओव्हर द विकेट. ओ ऑन साईडला दिशा देसा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नाही जमला. पहिला चेंडू डॉट. 7 चेंडू नंतर पहिला चेंडू फलंदाज डॉट केला. 7 चेंडूमध्ये तब्बल कुठल्यात त्यानं 19 धावा. ग्रेट फ्लाइंग स्टार्ट. काय सुरुवात केली मैदानावरती. जबरदस्त सुरुवात. गोलंदाज तयार. मजा येईल सामन्यामध्ये. करच्या पद्धतीने सुरुवात आपण पाहतोय. मॅग्निफिसंट स्टार्ट नो डाऊट. धावा आणि फक्त धावा मैदानावरती. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. उचलला फटका लोंगाच्या डोक्यावर वनवा सीमा पार. फ्लाय झालाय चेंडू. अजून एक चौकार. सॉरी. मी फलंदाजाचा ज्या पद्धतीने बरसलाय मैदानावरती तो. अप्रतिम फटकेबाजी. तेवीस धाबा दापलकावरती. 23 धाबा दापलकावरती. ओ ड्राईव्ह केला चेंडूला. फक्त आता पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगलं संतुलन दाखवत असताना कंट्रोल देखील चांगले त्याच्याकडे. संयम देखील आहे. आणि तब्बल 8 चेंडूंचा सामना केला फलंदाजानं. सार्थक घरतनं 23 धाबा कुठल्यात मैदानावरती. आणि आयुष्यात पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय. 24 धाबा कुठल्यात. 9 चेंडूमध्ये त्यांना 24 धाबा कुठल्यात मैदानावरती. आणि पहिल्यांदा 10व्या चेंडूची प्रतीक्षा करावी लागली आयुष मडवीला. बघायचं आयुष फटकेबाजी करणार की स्ट्राईकला आमंत्रित करणार सार्थकला, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. दर्शक धाबा कधी 24. वाऱ्याच्या वेगाने धाबा उभारल्यात. सायंकाळचं वातावरण. ऑन साईडला यालीमध्ये दिशा देत असताना टर्न केल्या चेंडूला. एकदा मिळणार चित्रपुढे सरकला मिड विकेटला. बॅकअप चांगला आहे तिथे. विघ्नेश होत असताना एकच धाव मिळणार. दर्शकाला आकार ड्रोनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. सुंदर व्ह्यू आपण पाहतोय स्क्रीनवरती. सुंदर ब्युटिफुल. मी पहिल्या दिवशी देखील भरपूर कौतुक केलं होतं. तर ज्या पद्धतीने आपण व्ह्यू पाहतो. ड्रोनचा वापर केला जातोय. बर्ड्स व्ह्यू ज्याला म्हटलं होतं. दर्शक धाबा कधी 25. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली आयुषला. त्याने सिंगल काढली. चांगली स्ट्रॅटेजी आहे. दोघांमध्ये 25 धाबांची भागीदारी. एकही चेंडू वाईट नाहीये. एकही चेंडू नो नाहीये. एकही लेग बाईज नाहीये. एकही अवांतर धाव नाही मैदान होते आतापर्यंत. 25 धाबा. फुल टॉस. दिशा दिली. वाडा शॉट. या लिमिट फॉलिंग स्लिप दाखवला. चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. अजून एक चौकार. फॉलिंग स्लिप देखील दाखवल्या फलंदाजानं. सार्थकचं मी कौतुक करेन. त्यानं आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 28 धाबा कुठल्यात मैदानावरती. जगात चौकार त्यानं फटकेबाजी केली. चौकार मारणं कठीण असतं. अमर शेठन दाखवलं तर स्क्रीनवरती. या परिसरात दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते. भरपूर त्यांच्याकडे पैसा आहे. मात्र पैसे संपवण्याची देखील ताकद भरपूर आहे त्यांच्याकडं. भरपूर लोकांकडे पैसा असतो. मग ते दानात नसते संपवण्याची. हे दानशूर व्यक्तिमत्व आमचे अमर शेठ. म्हणून त्यांच्या पुढे शेठ लावतो आम्ही. ओ याली स्विचीचा पहिला प्रयत्न नाहीये. पंचानं बोर्ड आकाशाला दाखवलं. यस इट इज. चांगला निर्णय पंचाचा. राईट डिसिजन. एक्झॅक्टली मिड स्टंपला आढळला फलंदाज. सर्व सुरलीत चाललं होतं. सर्व सरळ बॅटला फटके आले होते. मग स्विचिट का खेळला हा देखील पण संघनायकांना प्रश्न विचारला जाईल. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया सार्थकचं. 11 चेंडूमध्ये 28 धाबा कुठल्या त्यानं. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. प्रत्येक अँगलने दाखवला जाईल तुम्हाला. हा तर करिश्मा. येस एक्झॅक्टली गुड डिसिजन. राईट डिसिजन अंपायर. कारण एक्झॅक्टली मिडल स्टंपला होता. अपील बघा किती अपील जोरात केले बघा. गोलंदाजाचा अपील बघा. तो अपील करेपर्यंत
मेन स्टंपला देखील पोहोचला होता. काय अपील होतं, स्ट्रॉंग अपील होतं. 29 वरती पहिला धक्का. ब्युटिफुल व्ह्यू ऑन स्क्रीन बोर्ड. या ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र टिपली जातात. सुंदर आयोजन, ब्युटिफुल, नो डाऊट. 29 वरती पहिला धक्का, 2 षटकांची सांगता. या दीपक पाटील सरांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. ते मंचावर अमरशेठ म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे अवधेशजी महतो, अमोलजी पाटील, त्याचप्रमाणे सिमरन आर्टचे आमचे प्रोप्रायटर महेशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय ढेकळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सुस्वागतम. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धाबा, 2 षटकांची सांगता 29 धाबा आपण पाहतोय. सामना सुपर हिटचा पहिला सामना. विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभोजे संघ टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चॅलेंजर चिरले संघाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आणि काय फंटास्टिक स्टार्ट केली घरतनं. अंदाज धाबा करतो. 29 2 षटकांची सांगता होते. गोलंदाज तयार. रोहन कोहली येत असताना तिसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आणि धावा, नंतर मात्र विकेटचं सातत्य पाहायला मिळालं आणि धावांवरती अंकुश देखील ठेवण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळालं. गोलंदाज तयार. ओ, लवकर बॅटचा फेस खोललाय, फुटवरचा वापर नाहीये. याला स्लो स्लिप करायचा प्रयत्न नाही जमलं. डॉट डिलिव्हरी मैदानावरती. आता मात्र मजा येईल, कारण मागच्या चेंडूवरती मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त आल्या त्या धावा 10 आणि पहिल्या 7 चेंडूमध्ये 19 धावा. हे क्रिकेट आपण पाहिलं मैदानावरती आतापर्यंत. चेंडू मागे निघून गेलाय. बॅकअप चांगलं आहे. शॉर्ट थर्डमॅन रिझनला स्वागत. कोहली तिथे बॅकअप देत असताना एकच धाव धापलकावरती. माफ करा, डॉट चेंडू धावायचा प्रयत्न नाहीये. 29 धावा धापलकावरती. मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आल्यात. पहिल्या 7 चेंडूमध्ये 19, मागच्या 8 चेंडूमध्ये फक्त धावा आल्यात, त्या फार कमी आल्यात. 10 धावा आल्यात फक्त. बदललंय क्रिकेट. चेंज ऑफ पेस. फलंदाज बाद. विकेट किपिंग चांगली करत असताना कपिल कोहलीला आपण पाहतोय. फलंदाज बाद. 3 चेंडू मेडन बॅक टू बॅक. 29 वरती दुसरा धक्का. यानंतर विरुद्ध श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या 2 टीम्समध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळेमध्ये उपस्थित राहा. पहिला इनिंगचा खेळ संपेल. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन आपण वेळेमध्ये यायचं आहे. पारगाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यानंतर तिसरी मॅच आपण कव्हर करणार आहोत. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी विरुद्ध पारगाव. 29 वरती 2 दीपक सर. फार परिस्थिती नियंत्रणात आली मैदानावरती. पहिल्या 7 चेंडूमध्ये 19 धावा कुठल्या फलंदाजानं. 3 चेंडूमध्ये 3 चौकार दाखवले. नंतरच्या 9 चेंडूमध्ये फक्त 10 धावा. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. बदललाय सामना. चॅलेंजर चिरले संघानं सुरुवात दमदार केली, मात्र विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभोजे संघानं दमदार कमबॅक देखील केलं मैदानावरती. या ड्रोनच्या माध्यमातून बघा, ड्रोन फिरतोय सध्या. बर्ड्स बी आपण पाहतोय. प्रल्हाद शेठ यांचं आगमन आहे. मोस्ट वेलकम प्रल्हाद शेठ. तुमचं गोल्डन मॅन परिसरातील एक व्यक्तिमत्व आहे. आर्यन मडवी गेलाय फलंदाजीला. जगा थोडंसं साईडला वा. जगा स्कोरला थोडंसं अडथळा होतोय. जगा तुझं देखील धन्यवाद. आम्हाला थोडासा उशीर झाला टॉस आपण केला त्याबद्दल. 29 धावा 2 बाद. चला लगेच सुरुवात करा. गोलंदाजी खूप चांगली आहे रोहन कोहलीची. गतीमध्ये परिवर्तन. फलंदाजा पोटवर नाहीये. मागच्या 4 चेंडूमध्ये 1 धाव नाही मैदानावरती. गुड बॉलिंग. मी कौतुक करेन गोलंदाजाचं. गोलंदाज रोहन कोहलीचं अप्रतिम गोलंदाजी. मागच्या 4 चेंडूमध्ये 1 धाव नाहीये आणि काय फंटास्टिक स्पेल दाखवलाय. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. जबरदस्त ॲक्युरेसी, परफेक्शन दाखवत असताना. ओ, अजून एक डॉट चेंडू बघायचा. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये पहिला षटक मेडन पाहायला मिळणार का. मागच्या 11 चेंडूमध्ये फक्त 10 धावा. पहिल्या 7 चेंडूमध्ये 19 धावा. व्हॉट अ क्रिकेट. याचंच नाव क्रिकेट मैदानावरती. मेडन षटक आतापर्यंत 3 फेकलेत. ओमकार नाईक, हर्षल पाटील, प्रितेश कोहली. 3 मेडन षटक आपण पाहिलेत. थँक्यू प्रणय, व्हेरी गुड जॉब. शेवटचा चेंडू फायनल ऑफ दिस ओव्हर. बघायचं हे षटक तुम्हाला मेडन पाहायला मिळणार का. ग्रेट बॉलिंग. काय गोलंदाजी दाखवली. कौतुक करेन मी रोहनचं. प्रभाव करणारी गोलंदाजी. ओ, मेडन षटक. एकदा जोरदार टाळीने स्वागत केलं आपण रोहन कोहलीचं. मेडन षटक फेकले त्याने मैदानावरती. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दाखवली मैदानावरती. ज्या संघानं 7 चेंडूमध्ये 19 धावा कुठल्यात, त्या संघाच्या मागच्या 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आणि 2 गडी बाद. यस, पहिला चेंडू आम्हाला सांगत असताना रोहन कोहलीचं मेडन षटक. क्या बात आहे. 4थं मेडन षटक या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा दर्जा, या स्पर्धेचा क्लास, स्टँडर्ड. 13 मिनिटं झालीत. चला शेवटचं षटक फेकायचं आहे तुम्हाला. थँक्यू सो मच. 13 मिनिटामध्ये तुम्ही षटकं पूर्ण केली 3.
प्रल्हाद शेठ मैदानावरती गेलेत खरे, बघायचंय. चला शेवटचा षटक आहे हा. बघा हा ड्रोन व्यू बघा, ब्युटिफुल. हा जो सर्कल आपण पाहतो ना तो अंडाकृती आहे. जे न्यूझीलंडला अशीच प्रकार मैदानं असतात. कपिल कोहली आलाय. चला चला सामना सुरू करा, सुरू करा. 29 धावा 2 बाद. सचिन शेठ 13 मिनिटं घेतलीत 3 षटकांना. चला वेळ आहे त्यांच्याकडे अजून. चला चला 14 मिनिटं झालीत आता, 1 मिनिटं बाकी आहे. चला प्लीज सुरुवात करा. 29 धावा. ब्युटिफुल व्ह्यू ऑन स्क्रीन बोर्ड. पाहता क्षणी प्रेमात पडलोय मी या व्ह्यूच्या. बघा किती सुंदर व्ह्यू. मी पहिल्या दिवशी देखील उल्लेख केला होता. बाबू बेस कमी करा थोडासा, कारण जास्त आवाज कडक जातोय. थोडासा बेस कमी कर. अलो चेक, अलो चेक, अलो चेक, अलो चेक. थँक्यू. 29 वरती 2. बघा ब्युटिफुल व्ह्यू. प्रेमात पडलोय मी या व्ह्यूच्या. आणि करिश्मा टेनिस क्रिकेट.inचा संतोष नाणेकर त्याची संपूर्ण टीम. हो गोलंदाज काय करतोय. ज्या गोलंदाजाने मगाशी 7 चेंडू डॉट फेकलेत, या गोलंदाजाने एकही चेंडू न फेकता 1 धाव दिले. हे क्रिकेट आपण पाहिलंय. 30 धावा दापलकावरती 4थं षटक मार्गास असताना विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडपूरचे संघ शतक्षण करतोय टॉस जिंकून आणि चॅलेंजर चिरले संघ फलंदाजी करतोय. शेवटचं षटक मार्गास 30 धावा 2 बाद. लवकर अटेम्प्ट केलाय लॉंग ऑनला. शतक्ष आहे युवराज तिथे त्याच्या अंडरमध्ये झेलाय आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का 30 वरती 3 धक्के. 3 पूर्ण काही षटकाची सांगता. 5 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त. गोलंदाज कपिलचे ऍक्शन बघा, कपिलचे ऍक्शन बघा. ज्यावेळी झेल टिपला तेव्हा. या सचिन दादा 15 मिनिटं झालीत. ओके होईल. चला 3 पूर्ण काही षटकांची सांगता झाली. धावसंख्या दाबक होते 30. या परिस्थितीत दानशूर व्यक्तिमत्व आमचे दमदार सर्वांचे लाडके व्यक्ती सचिन शेट घरे त्यांच्या माध्यमाने स्पर्धा आपण पाहतोय. भरपूर वर्ष स्पर्धेचं सातत्य टिकून आहेत ते. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया त्यांचं. 3 पूर्ण काही षटकाची सांगता 30 धावा. शेवटच्या 5 चेंडू मैदानावरती आहेत आणि वेळ आहे तुमच्या आता 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे फक्त. 15 मिनिटं होऊन गेलीत. हे बघा अमर शेट आमचे आणि सर्वांचे बालकृष्ण दादा मंचावरती स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. लवकर खेळलाय क्रॉस बॅट स्ट्रोक. लकाऊ कॉर्नरला चांगलं बॅकअप आहे तिथे. विघ्नेश कोहली बॅकअप देत असताना 2 धावा मिळणार. यस 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 32 धावा दाबा होती. कपिल कोहली काहीतरी सांगतो की लवकर यायचं होतं चेंडूवरती. चला बच्चे कंपनी आपण बाहेर या. बच्चे कंपनी बाहेर या. हा बघा ब्युटिफुल व्ह्यू. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. प्रेमात पडलो आम्ही या व्ह्यूच्या आणि काय ॲटमॉस्फिअर दाखवल्या स्पर्धेमध्ये. ओ व्हॉट अ शॉट. चेंडूला मात्र लॉप केलाय. गॅप मध्ये केलाय. स्क्रीनच्या एक्झॅक्टली समोर. सीमा पलीकडं खणखणीत षटकार. तीन षटकांची सांगतात. शेवटचे 3 चेंडू मैदानावरती. मागच्या चेंडूवर तर पहिला चेंडू वाईट, नंतर विकेट, नंतर 2, नंतर 6 म्हणजे 9 धावा आतापर्यंत 3 चेंडू मध्ये. हा व्ह्यू आपण पाहतो स्क्रीनवरती. ही बघा विकेट, लेदर विकेट जशी काय सुंदर विकेट बनवली. अजूनही खास कड्डे नाही आहेत मैदानावरती. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन फसवलंय. हे बघा दीपक पाटील सर आणि आमचे सचिन दादा यांना स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. दीपक सरांचं देखील कौतुक करूया. संपूर्ण स्पर्धा खांद्यावर घेतली, जबाबदारी घेतली आणि स्पर्धेचे प्रमुख आयोजक शिल्पकार आमचे आधारस्तंभ सचिन शेट घरत स्क्रीनवरती दाखवला जात आहे. शेवटचे 2 चेंडू 38 धावा 3 बाद. ओ डाऊन द लाईन चेंडू. विकेट किपर आता बीट केलाय मैदानावरती आणि चेंडू मात्र निघून जाणार एका धाब्यासाठी. धावसंख्या दापाकावरती होतात त्या 39 गडी बाद झाले ते 3 आणि शेवटचा चेंडू फायनल ड्युटी ऑफ दिस ओव्हर. टॉससाठी लगेच जायचं आपण. जीवदानी स्पोर्ट बामणडोंगरी वर्सेस सिमेंट सप्लायर्स पारगाव. यस श्राव्या 11 सिमेंट सद्गुरू सिमेंट सप्लायर्स. शेवटचा चेंडू. थांबा एक मिनिट. चला गाडी जाऊ दे जरा ती. 39 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द 3 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर अँड लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. चॅलेंजर चिरले संघ टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. विघ्नेश स्पोर्ट कोंबडपूरचे संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गाड्या घेऊन कोणी मैदानामध्ये येऊ नका प्लीज. स्पर्धा सुरू आहे. चला गाडीवाल्यांना आपण पेनल्टी नाही देऊ. बाईक पण आतमध्ये घेऊन येऊ नका. येस ही विनंती आहे. शेवटची रात्र आहे त्यामुळं प्रत्येकाला विनंती आहे गाडी मालकांना गाडी आतमध्ये आणू नका प्लीज.
चला आता सुरुवात करा आपण. शेवटचा चेंडू राहिला 39 आणि वेळ झाले तुमचा 18 मिनिटं 7 सेकंद. 18 मिनिटं 7 सेकंद. जाऊ दे, बाहेर जाऊ दे त्या गाडीला. असं वाटतं की पेट्रोलिंग करते. पोलिसांचा राऊंड कसा असतो एसीपीचा, जसा राऊंड झाल्या गाडीचा. 39 जावा. ओ लवली हिट लवंगाच्या डोक्यावरनं. युवराज चेंडू खाली, त्याच्या वाक्याच्या बाहेर. हा झेल नाही तर सामना देखील सोडू शकला असेल कदाचित, कारण या 6 धावा नाही आहेत, या 7 धावा आहेत. जेव्हा तुम्हाला चेसिंग करायचे आहेत तेव्हा एकदा अतिरिक्त चेस करायचे आहे, त्यामुळे ही चूक मैदानावरती मागात पडू शकेल. या 6 धावा नाही आहेत तर या 7 धावा आहेत तुमच्यासाठी. अशा रीतीने पहिले सत्र समाप्त झालंय. 45 धावा. हॅव अ लुक ॲट द अक्षरी प्ले. आणि 1 धाबाची पॅनल्टी म्हणजे 46 स्कोरबोर्ड. 47 धावा कुठायचे तुम्हाला लक्षात असू द्या. धावसंख्या 45, 1 धाव पॅनल्टीची 46, जिंकण्यासाठी 47 टार्गेट. टॉसच्या आपण प्रक्रिया पूर्ण करूया. संघाचे संघनायक बामणडोंगरी संघाचे संघनायक आपण टॉससाठी या लवकर, कारण पारगाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. हॅलो चेक. 47 इज टार्गेट. 47. चिरले संघ मैदानाचा ताबा घ्या आपण. तर जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाचे संस्थापक आणि सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्ममध्ये असणारा त्यांचा संघ आणि वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमरशेठ म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेटकरत आणि श्रीराज भगत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सहर्ष स्वागत आहे अमरजी. त्यानंतर आणखीन एक सन्मान आपण करतोय. अवधेशजी महतो साहेब, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत अवधेशजी महतो साहेब. तर अवधेशजी महतो साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर ॲडव्होकेट अमोलजी पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे ॲडव्होकेट अमोलजी पाटील साहेब. बॅटर पाठवा टीम कोंबडभुजे. ॲडव्होकेट अमोलजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर सन्माननीय ढेकळे साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. चला फलंदाज पाठवा. तुम्हाला देखील 1 धावाची पेनल्टी लागेल, लक्षात असू द्या. चला लगेच फलंदाज पाठवा आपण. ऑल सेट आहे, पंच सेट आहे, फिल्डिंग लागलेले आहे. ओव्हर आउट टू दीपक पाटील सर. तर ढेकळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. चला तर आज ऑफर आहे पी व्ही भोईर साहेबांच्याकडनं. जर 3 धाबा धावून काढल्यात तर 1000 रुपये आणि 5 धाबा काढून काढल्यात 4 धाबा, 5 धाबा काढल्या तर 5000 रुपये. क्या बात आहे. चला दीपक पाटील सरांना म्हणणार आहात काही सन्मान. त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. या स्पर्धेचे प्रणेते सचिन शेठ घरत यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाच्या वतीनं हा विशेष सन्मान मी सचिन शेठ घरत यांना मी विनंती करतोय आणि पारगावचा संपूर्ण स्क्वॉड आपण या. हे खरं तर प्रेम आहे, सचिन शेठ घरत यांच्यावर असणारं हे प्रेम आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं. या स्पर्धेचे प्रणेते गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि संपूर्ण शेलघरचे आमचे आधारस्तंभ सचिन शेठ यांचा सन्मान या ठिकाणी एक सुंदर अशी फ्रेम देऊन त्यांचा सन्मान केला जातो. श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव श्राव्या 11 या नावानं संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आणि या संघातर्फे खरं तर हा विशेष सन्मान सचिन शेठ घरत यांचा सन्मान कर्तृत्ववान माणसाचा आणि तोच सन्मान या संपूर्ण
खेळाडूंतर्फे केला जातोय. सगळ्यांचं पारगाव संघाचा आम्ही मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि यानंतर टॉस केला जाईल बामणडोंगरी आणि पारगाव दोन टीमचे कॅप्टन. मी विनंती करेन वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय अमरशेठ म्हात्रे साहेबांना आपण यावं आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. आपलं तुमच्या शुभहस्ते आम्ही करतोय. या नाणेफेकीचा कौल एका बाजूला असेल रिवा 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आणि दुसऱ्या बाजूला असेल श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. या दोन टीम्समध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेबांच्या शुभहस्ते. चला पारगाव संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अभिनंदन. निर्णय. चला बामणडोंगरी संघ तुम्हाला बॅटिंग करायची. यानंतर खेळाडू कक्षाकडे आपण हळूहळू या आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तो पारगाव संघाकडून. थँक्यू दीपक पाटील सर. आपण वळावरच आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला होता. मी मच्छिंद्र पाटील सर्वांचं स्वागत करतोय. आमचे प्रणय म्हात्रे आमच्या डाव्या बाजूला सर्वांचं स्वागत. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम आमच्या समेत. हो चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा. हां वाईटचा इशारा पंचाकडनं आलाय. दीपक पाटील सर आम्हाला जॉईन झाले आहेत. खूप खूप धन्यवाद दीपक पाटील सर. आमचा कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील सर देखील आमच्या समेत. जगा देखील आमच्या समेत आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतो. थँक्यू टेनिसक्रिकेट.in. थँक्यू. नाव बॅक टू क्रिकेट. दफाक धाबाला ते दोन्ही वाईट चेंडू पाहतोय. 37 धावांचं टार्गेट. एज अँड टेकन नाही आहे. मध्ये थोडंसं मिस झालं. चेंडू पुढ्यात पडला. थोडंसं पुढे जायला पाहिजे होतं क्षेत्ररक्षण मनीषनं मागे थोडंसं चेंडू बॅकअप देण्यास प्राधान्य दिलं. एकच धाव मिळणार. एक धाव नाहीये. 2 धावा दाबालकावरती. 47 धावा कोटायचे लक्षात असू द्या. 45 धावा झाल्यात. एक धाव पॅनल्टी. 46 आणि 47चं टार्गेट आहे तुमच्या समोर कोमल बजाज संघासमोर. पहिले छोटे मार्गस्थ गोलंदाज तयार. कपिल कोहली. ओ कट केला शेवटच्या मोमेंटला. बॅकफुटला आला. ओ वॉट ऑफ फेट डायरेक्ट हिट. या सिटीज पंचाचा इशारा. आउट झालाय फलंदाज. पहिला धक्का रनआउटच्या माध्यमातून. तुमचं देखील चला आवड दिलाय तर बाहेर यायचं लगेच. फिल्डिंग लावा आपण लगेच. कुशल बघत दादा स्वागत आहे. एक चांगलं आमचं दिलखुलास व्यक्तिमत्व कुशल दादा आमचे. नेहमी स्माईल असते चेहऱ्यावरती. त्यांना बघितलं आम्हाला पॉझिटिव्हिटी येते. फलंदाज निघाला नाही का अजून. येस चला दादांचं आगमन झालं. आमच्या गोल्डन मॅन यंबाय आमचे आगमन झाले. मोस्ट वेलकम अंबाय. यस सर्वांचे लाडके आहेत ते. भरपूर क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे त्यांचं देखील. 2 वरती 1 धक्का. 37 धावा कोटाच्या पहिल्या सुपर 8चा सामना आपण पाहतोय. सुपर 6चा सामना पाहतोय. या स्पर्धेमध्ये 48 संघांनी सहभाग नोंदवला होता. 48 × 12 म्हणजे 576 खेळाडू स्पर्धेमध्ये पाहिले आहेत. आणि आज कोण बनेगा चॅम्पियन महेश स्पोर्ट चषक कोण उचलण्याची चर्चा संपूर्ण टेनिस विश्वामध्ये आहे आणि त्याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. टेनिसक्रिकेट.inचं आम्ही स्वागत करतोय. 20 लाखाचा टप्पा देखील पार केला. अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून सार्थक गरज गोलंदाजी. गुड बॉलिंग. 2 चेंडू वाईट फेकले सार्थकने. नंतर मध्ये त्याला सूर गबसला आणि मागचे 3 चेंडू त्यानं खूप कंट्रोल दाखवलाय. पहिले 2 चेंडूवरती चुका केल्यात त्यानं. त्यामध्ये आता सुधारल्यात आणि सुधारित चुका करून आता मध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. 47 धावा काढायच्या. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं धावसंख्या फार कमी आहे. तर ज्यावेळी चिरले संघानं सुरुवात केली त्यानं पहिल्या 3 चेंडू 3 चौकार. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या तब्बल मैदानावरती. हे विसरता कामा नाहीये. मध्ये कोंबड भुजाचं कौतुक करून त्यानं मेडन षटक देखील फेकलं मैदानावरती. 2 धावा 1 बाद. ओ जाऊ दिलं चेंडूला. वेल लेफ्ट केलं मात्र नाहीये. त्यामध्ये चेंडू आतमध्ये आलाय. पंचाकडे पाहिलं होतं फलंदाजानं. यंबायला दाखवलं तर स्क्रीनवरती आमचे गोल्डन मॅन आहेत ते. आणि साहिल भगत देखील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं. या परिसरामध्ये भरपूर पैसा आहे मित्रांनो. माझं लोक खूप प्रेमळ आहेत. मला आवडतं कारण या लोकांना कुठला घमंड नाहीये. कुठला गाजाबाजा नसतो. आमचे सचिन चेट बघा उत्तम उदाहरण. सिंपल राहतात. उर्द विकेट. ओ कट केल्या शेवटच्या मोमेंटला चेंडूला प्लेसमेंट. एकच धाव मिळणार. क्षेत्ररक्षण पुढे सरकलाय. पॉइंटला स्पर्श करत आलाय. स्पर्शने चेंडूला स्पर्श केलाय. मध्ये कवकते एकच धाव. चौका षटकार नाहीये. हे मान्यवर आमचे स्क्रीनवरती सचिन शेट आणि त्यांची संपूर्ण मंडळी. सचिन शेट आणि त्यांची संपूर्ण मंडळी एन्जॉय करत असताना एमबाय आमचे बघत असतील सर्व मान्यवर आहेत. 3 वरती 1 जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. आज सचिन सेनच्या चेहऱ्यावरती प्रफुल्ल हास्य तुम्हाला पाहायला मिळते. याचं कारण आहे स्पर्धा यशाच्या शिखरावरती आहे. यशाचं शिखर गाठताना स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यश आहे या स्पर्धेचं.
शॉर्ट ऑफ लेन मागे थोडासा लेट केला फलंदाज बॅटचा पेस उशिरा ओपन केला एकच धाव मिळणार सिंगल डबल समीकरण तुम्हाला जुळणार नाहीये तर तुम्हाला कुटाचे ते 47 धावा शेवटच्या चेंडूवरती षटकार गेला एक धाव पॅनल्टीची म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 7 धावा अतिरिक्त आहेत हे विसरता कामा नाहीये षटकाची सांगता गुड बॉलिंग काय कमबॅक केलं गोलंदाजांना 4 धावा दिल्यात एक षटकामध्ये पहिले 2 चेंडू वाईट त्यानंतर मध्ये एक चौकार षटकारने गुड बॉलिंग वंडरफुल कमबॅक षटकाची सांगता 4 धावा एक बास्ती आपण पाहतोय जिंकण्यासाठी 47 धावा कुटायच्या आहेत आणि आता गरज असणार आहे ती मात्र यस 43 धावांची गरज आहे येणारे 3 षटक चला सुरुवात करूया आपण फास्ट उशीर तर नकोय एक अनोखे पारितोषिक असेल 5 धावा धावून काढल्या तर तब्बल 5,000 रुपये 3 धावा धावून काढल्या तर 1,000 रुपये आणि तिसऱ्या धावेला जर रनआउट झाला तरी 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल आमचे पी शेठ भगत यांच्या वतीनं आणि गेले कित्येक वर्ष खरं तर शेलघरमध्ये कुठलीही स्पर्धा असली तरी हे पारितोषिक मात्र फिक्स असतं तर त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया पी शेठ यांचं आणि जाऊया पुन्हा इथं कॉमेंट्री बॉक्सकडे 4 धावा दापालकावरती फक्त 43 धावांची गरज आहे येणारे 18 चेंडू 43 धावांची गरज आहे लक्षात असू द्या प्रत्येक षटकामध्ये 14.33 सरासरी म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची अधिक गरज आहे तुम्हाला मैदानावरती कोंबडभुजे वर्सेस चॅलेंजिंग चिरला यांच्यामध्ये सामना आपण पाहतो विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे 27 धावा चेस करत असताना फक्त 4 धावा गोलंदाज असता या ऋतुज घरात आल्या मैदानावरती चेंडू डॉट केल्या मैदानावरती मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 4च धावा त्यामध्ये 2 धावा वाईटच्या आहेत पंकज कोहली यांच्याकडे प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये येस पैसे जमा देखील आहेत आमच्याकडे जसे षटकार लागते तसे स्कोरकडे पैसे जमा होतील 4 धाबा एक बाद गोलंदाज तयार ऋतूचा चेंडू वो वाईट ब्युटिफुल डिलिव्हरी चेंडूला फक्त दिशा देत असताना बॅकलिपला खाली ठेवलं बॉटमॅनचा खूप सुंदर वापर केलाय आणि स्ट्रेट टू द फिल्डर थ्रू द लाईन इन टू द स्क्रीन एकच धाव मिळणार सिंगल धावाच्या धावसंख्येला अंकेला हे आमचे भाऊजी धावांनी दाखवत आमचे जावई आहेत येस स्वागत आहे तुमचं कपिल कोहली साखरेंडला रोहन कोहली धावसंख्या दापालकावरती फक्त 5 दुसऱ्या षटक मार्गाचा असताना 4 मिनिटाचा अवधी घेतला आपण दुसऱ्या षटकासाठी जरा स्पीडअप करायचं आपल्याला 37 धाबा कुटायच्या आहेत ते मात्र कोंबडभुजे संघाला विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे सुरुवात शांत आहे सध्या संयम बाळगलाय राऊंड विकेट पूल केला चेंडूला मात्र उंची जास्त लांबी कमी आयुष मडवी चेंडू खाली नाही जमला आयुषला चेंडू कन्वर्ट करत असताना जेलमध्ये मिळणार ती एकच धाव 2 धावा झाल्या असत्या मात्र जेलकडे बघत बसला आणि त्यामुळे एकच धाव मिळणार सचिन शेठ यांचे सुपुत्र ही त्यांची पुढची पिढी आहे स्वागत आहे त्यांचं देखील तनिषला आपण बघू शका स्क्रीनवरती सचिन शेठ यांचे सुपुत्र त्यांची पुढची पिढी आहे ही शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी असं म्हटलं होतं तर फल जर तुमचं बी चांगलं असेल तर फल देखील चांगलं असतं त्यामुळे हे बघा नेतृत्व ही पुढची पिढी सचिन दादांची राऊंड विकेट पूल केला पुन्हा वॉड शॉट पॉवरफुल स्ट्रोक सीमा पलीकडं पहिला षटकार रिप्ले बघा किती क्लीन क्लॅरिटी असे वाटते की दुपारचे 12 वाजलेत आणि दुपारच्या 12 वाजता आपण सामना पाहतोय एवढा लाईव्ह टेलिकास्ट सुंदर आपण पाहतोय हीच तर कला टेन्स की डॉटिंगची दबा आल्यात माझ्यावरती आता सान वाढत असताना ओ आता दबाव आहे दबाव तंत्राचा वापर केलाय हेच दबाव तंत्र क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो जेव्हा मोठे फटके येतात तेव्हा गोलंदाज दबावामध्ये येतोय आणि दबाव तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतोय त्यामुळे एकदम अंकित अजून होणार स्कोरबोर्ड आम्ही अपडेट करू या चेंडू नंतर 13 धाबा दापालकावरती दुसऱ्या षटक मार्गासह 47 धाबा कुटाच्यात मैदानावरती येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये आणि पहिल्या चेंडू षटकामध्ये फक्त 4च आता मात्र 13 धाबा झाले दुसऱ्या षटक मार्गास्थ ओ मिस टाइम इन स्ट्रोक लॉंग आपला बॅकअप आहे सिद्धू चेंडू खाली फलंदाज बाद अजून एक धक्का मैदानावरती 13 वरती अजून एक दे धक्का दुसरे षटक सुरू असताना 13 धाबा खूप सुंदर जेल टिपला ऍक्शन बघा जेल टिपल्यानंतर किती राग व्यक्त केला बघा वॉट ऍक्शन आणि हे तर रिॲक्शन तुम्हाला दाखवले जातं स्क्रीनवरती आज तर बेनिफिट असतो टेन्स की डॉटिंगचा खूप सुंदर जेल टिपला सिद्धू न रोहन सायकल अजूनही मैदानावरती आहे आणि त्याला साथ देण्याचे नवीन फलंदाज
इन ॲट नंबरवरती आलाय युवराज कोहली. लेफ्ट हँड फलंदाज आहे तो, अत्यंत चांगला विस्फोटक. बघा षटक कसं राहिलं. पहिला चेंडू डॉट, नंतर 2 सिंगल 2 चेंडूवरती, नंतर षटकार, नंतर वाईट, नंतर विकेट. आणि दीपक सरांनी दाखवायचं स्क्रीनवरती भरपूर मेहनत आहे व्यक्तिमत्वाची देखील स्पर्धेमध्ये. 13वरती 2, तर त्यांचं नातं या स्पर्धेचे एक चांगलं जवळीक नातं आहे. शेलगरची नाईट आणि दीपक सरांचं एक वेगळं नातं आहे, ते घनिष्ठ नातं आहे त्यांचं. 13वरती 2. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. जिंकण्यासाठी 47 धाबा कुटायच्या तुम्हाला आणि 47 कुटांना फक्त 13 धाबा. आता समीकरण असणारे 13 चेंडू आणि गरज असणारे ती 34 धाबांची. 13 चेंडू 34. ओ हिट केला चेंडूला. व्हाट अ शॉट. लॉंगाच्या डोक्यावर हँड हँडसम टावरिंग षटकार. या सेटेज मागच्या विकेटचं उत्तर दिलं मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. सरांचं स्वागत आहे रेंजर सर तुमचं देखील. 12 चेंडू 28 धाबांची गरज आहे. शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मध्ये खूप काही सांगून जाईल आणि आता सामन्यामध्ये पुन्हा 28 येणार. 2 षटकासाठी तुम्ही घेतले ते 8 मिनिटं, हे लक्षात असू द्या. अजून तुम्ही 8 मिनिटं घेतली 2 षटकांसाठी. 19 धाबा 2 बाद. 19 धाबा चिरले संघानं पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या आणि या संघानं 2 षटकामध्ये कुठल्यात. मध्ये तिसऱ्या षटकामध्ये 10 धाबा कुठल्या होत्या चिरले संघानं. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटक मेडन होतं, हेही विसरता कामा नाहीये. त्यामुळे सामना नेट टू नेट फाईट पाहायला मिळतोय. 12 चेंडू 28 धाबा. पहिला संघ कोणता ट्रँग्युलर मध्ये येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. कोणता संघ या स्पर्धेमध्ये जिंकून उंच बरं घेणार आणि कोणता संघ ट्रँग्युलर मध्ये येणार 3 मध्ये याची उत्कंठा शिगेला पोहोचते. दोन्ही संघांना आम्ही सचिन दादा यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा देतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि लगेच बोलतोय सामन्याकडे. 12 चेंडू गरज होती 28 धाबांची. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, रात्रीचं शांत वातावरण, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेला आपण निरोप देणार आणि माय स्पोर्ट चषक कोण उचलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. येणारे चेंडू 12 आणि गरज येते 28 धाबांची. गोलंदाज तयार सिद्धेश मडवी. सायकलला रोहन कोहली आणि त्याला साथ देईल युवराज कोहली. बघायचंय युवराजनं पहिल्या चेंडू षटकार मारलाय, त्यामुळे युवराज चांगला फलंदाज दाखवले त्यानं. शॉर्ट ऑफ लेन चेंडूला जाऊ दिलं, वेल लेफ्ट केलाय. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 27 धाबांची. 12 चेंडू आणि 27 धाबांची गरज आहे. हे बघा प्रेक्षक आमचे खेळाडू देखील इन ऍक्शन मध्ये बघू शकाल तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये खेळू ना. येणारे चेंडू 12 आणि 27 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. पहिला सामना चांगला होतोय, त्यामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. हो शिवछेचा वापर केलाय. जरा चेंडू सरळ बॅटला केल्यास कदाचित पंचाला वाईटचा विचार केला असता. मध्ये स्विचिटचा वापर केला, त्यामुळे ही चूक केली होती फलंदाजानं. ज्यानं धाबा कुठल्या ते 28, त्याने देखील ही चूक केली. घरतनं सार्थकनं तेव्हा देखील बाद झाला होता. 11 चेंडू 27 धाबा. वाईट चेंडूचं उत्तर लगेच दिलंय सिद्धू मडवीनं. गुड बॉलिंग. कट केलाय. याला चेंडूला स्लाइस करत असताना चेंडू निघून तडम्या रिझनला वेगाला येतोय. 2 धाबा पूर्ण करायचा प्रयत्न आणि आर्यन घरातला मध्ये चेंडू बॅकअप करता आले नाही. षटकारासाठी चेंडू निघून जातोय. फोर बघा 241 चौका लागल्या स्पर्धेमध्ये. 258 षटकार, म्हणजे 258 षटकार जास्त झाले. 241 फक्त चौकार झाले, म्हणजे षटकार जास्त लागले या स्पर्धेमध्ये. 10 चेंडू 23 धाबांची गरज आहे. सामना अजूनही रंगात येतोय. आता मात्र मजा आहे सामन्यामध्ये. अटॅकिंग फटकेबाजीला सुरुवात झाली. ऑन साइडला हाफ अँड जॅक करत असताना एक धाव मिळणार. वेगाने क्षेत्र पुढे सरकलाय. रुपेशाला मिड विकेटला फार वेगाने एकच धाव मिळणार. ऋतुजालाय ज्याने खूप चांगलं षटक फेकलं होतं. येणारी चेंडू 9 आणि गरज आहे ती 22 धाबांची. 9 चेंडू 22 धाबा. एक धाव पॅनल्टीची आणि शेवटच्या चेंडू देखील षटकार. त्या 7 धाबा तुम्हाला अतिरिक्त पूर्ण करायच्या आहेत मैदानावरती, हे विसरता कामा नाहीये. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 22 धाबांची. प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवता सामना आणि ट्रँग्युलर मध्ये कोणता संघ येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचवता सामना. मजा आहे सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज तुम्हाला पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळते. हे प्रेम दिलंय प्रेक्षकांना आणि मागच्या वर्षीच्या अभूतपूर्व यशानंतर यावर्षी देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतोय मैदानावरती. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे 22 धाबांची. बामणडोंगरी संघ आपण हळूहळू खेळाडू कक्षाकडे या. बामणडोंगरी संघ बॅटिंग करायची आहे. 9 चेंडू 22 धाबा. हिट केलाय चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं गॅप मध्ये वॅकंट एरिया. या सिटेज चेंडू मात्र निघून जातोय चौकारासाठी. खणखणीत चौकार.
लगेच आतमध्ये आलाय. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. वाटतं मॅच पहिला सामना एवढा चांगला पाहायला मिळतोय तर विचार करा पुढचे सामने किती चांगले तुम्हाला पाहायला मिळतील. हा दर्जा आहे महेश स्पोर्ट चषकाचा, ही क्वालिटी आहे महेश स्पोर्ट चषकाची आणि हा स्टँडर्ड आहे महेश स्पोर्ट चषकाचा आणि हा दर्जा आपण जपत असताना स्क्रीनवरती आमचे सर्वांचे लाडके सचिन दादा यांना दाखवलं जात आहे. प्रचंड मेहनत आहे व्यक्तिमत्वाची, दानशूर व्यक्तिमत्व आहे सचिन दादा. मध्ये सिंपल राहतात ते नेहमी. राऊंड विकेट ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न नाही जमला, थोडासा नाराज झाला स्वतःवरती. आता मध्ये ट्विस्ट येते सामन्यामध्ये. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा. आता जर मात्र षटकार वगैरे आला शेवटच्या चेंडूवरती तर सामना बॅलन्स राहील. सिंगल डबल आले तर गोलंदाज प्रेशर करतील यालीमध्ये कोंबडीच्या संघाला. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ याली चेंडू मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स. यस इट इज शॉर्ट कव्हरला चांगला जाईल. प्रथम चेंडू खाली फलंदाज बाद आणि आता समीकरण असताना 7 चेंडू 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवरती गेला षटकार आणि आणि पॅनल्टीचे 1 धाव. 7 धाव अतिरिक्त. आता फक्त 11 धावा राहिले असते तुम्हाला मध्ये बघायचं. एमएने दाखवले जाते आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आहेत ते, अत्यंत प्रेमळ हे व्यक्तिमत्व. 7 चेंडू 18 धावा. स्पीडअप करायचा सामना प्लीज. पण 13 मिनिटं झालीत. शेवटच्या षटकासाठी तुमच्याकडे आता 6 मिनिटं आहेत आणि त्यामध्ये मला षटक पूर्ण करायचं आहे. अत्यंत डिसिप्लिन स्पर्धा, अत्यंत डिसिप्लिन. 29 धावा 3 बाद. आता गरज असणार आहे 7 चेंडू 18 धावांची कंपल्सरी चेसिंग तुम्हाला सामना करायचा आहे. यस आणि ज्यावेळी चिरले संघाने फलंदाजी केली त्यांच्या देखील धावा 29 होत्या 3 षटकांमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटक मेडन आलं होतं. मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा तुम्ही दिल्या 17 त्या तुम्हाला आता कुटायच्या 18 आणि जो शेवटच्या चेंडूची षटकार गेलाय त्या तुम्हाला कुटायच्या 7 धावा आणि एका धावेची पॅनल्टी. म्हणजे भरपूर काही बर्डन आहे तुमच्यावरती. बघायचा सामना कोण जिंकणार. 7 चेंडू 18 धावा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू गोलंदाज पार्ट टाइम आहे मध्ये चेंडू टपांतर आतमध्ये आणला. डॉट डिलिव्हरी. यस पंचर तिसऱ्या पंचर रेपर केलाय. रिव्ह्यू घेतलाय तो फलंदाजानं व्हाईटसाठी चॅलेंज केलंय. चांगली स्पर्धा आहे मात्र खूप सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल विकेट आणि लाईफ टाईम तुम्हाला या हेडलाईट्स पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 18 धावांची. 5 चेंडू 18 धावा. गुड डिसेंबर अंपायर. 5 चेंडू 18. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. मजा आली सामन्यामध्ये. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना. चेंडू मागे निघून बॅकअप चांगला आहे. मनीष स्थिती होता. 1च धावा मिळणार, जास्त धावा मिळणार नाहीयेत. येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 17 धावांची. 17चा खतरा अजून टळला नाही मैदानावरती. अजूनही उत्कंठा वाढते मैदानावरती. 4 चेंडू 17 धावांची गरज आहे. बघायचं सामना कोण जिंकणार आणि पहिला संघ कोणता ठरणार जो या स्पर्धेमध्ये ट्रँग्युलर मध्ये येऊन पहिली धडक मारणार. कोंबडबुजे विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडबुजे की चॅलेंजर चिरले. मजा येईल. 4 चेंडू 17. ओ हिट केल्या चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंगाला बॅकअप आहे. चांगला फिल्डिंग. आर्यन दाखवते स्टँडर्ड फिल्डिंगचा उंचावत असताना एकदा मिळेल. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न नाहीये. हातामध्ये समीकरण वेगानं बदललंय. येणारे चेंडू 3 आणि गरज आहे ती 16 धावांची. 3 चेंडू 16 धावा. आता 2 षटकार आणि 1 चौकार. फक्त एकच चेंडू डॉट फेकायचा गोलंदाजांना आणि फलंदाजाला 2 षटकार 1 चौकार मारायचा फक्त. बघायचं आहे 3 चेंडू आणि 16 धावा. पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि मजा आली सामन्यामध्ये. स्विचेसचा वापर. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडे षटकारासाठी. हा वायगा खेळ का मजा. येणारे चेंडू 2 आणि गरज आहे ती 10 धावांची. रोहन कोहली मात्र फलंदाजीवरती बघायचं आहे. अविभा कॅच टिपलाय. जेल टिपला. प्रेक्षकांना विनंती आपण या 2 चेंडू 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 10 धावा. जर रोहन या धावा कुठल्यात तर या यस या दीपराज या 200 मिळतील. येस येस कुशल दादा कोणाचं नाव सांगितलं. मंदार भगत आमचे यंबाय यांच्याकडे आयवा कॅचसाठी संपूर्ण नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये यस प्राइज देण्यात येईल तुम्हाला. आता नाहीये. आता नाहीये. आता 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 9 धावांची
एक धाव घेतल्या तर 9 धावांची गरज आहे. एक चेंडू 9 धावा. मगाशी गेलेला षटकार, एक धाव पॅनल्टीची, 7 धावा तुम्हाला किती मागात पडल्या बघू शकाल. एक चेंडू 9 धावांची गरज आहे आता. नाहीये आणि याच धावांना संघ हरलाय. या 7 धावांना संघ हरलाय. शेवटच्या चेंडू गेला षटकार आणि एक धाव पॅनल्टीची आणि त्यामुळे संघ 8 धावांना पराभूत झालाय. हार्दिक अभिनंदन चॅलेंजर चिरले संघ, आडलं कोंबडपूरची टीम. सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सार्थक आपण यावं लगेच. 28 धावा कुठल्यात त्यानं जबरदस्त अटॅक फलंदाजी आणि पहिला संघ ठरला या स्पर्धेमध्ये ट्रँग्युलर मध्ये आलाय. हार्दिक अभिनंदन चॅलेंजर चिरले संघ, हार्दिक अभिनंदन. हाडलं कोंबडपूरची टीम. चला दीपक पाटील संघाला आपण म्हणणार आहोत मॅन ऑफ द मॅच साठी. नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील त्यांना आमंत्रित करूया आपण. आज 5 सामने आपण पाहणार आहोत. 3 सामने सुपर 6 नंतर सेमीफायनल आणि नंतर ग्रँड फिनाले. सार्थक करत 28 धावा कुठल्यात इक्वेलेशन बघू शकाल आपण.